साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीमध्ये दररोज भाविकांची रीघ लागलेली असते। भक्तांच्या राहण्याची उत्तम सोय व्हावी यासाठी शिर्डी संस्थानातर्फे काही भक्तनिवास बांधण्यात आले आहेत। नमस्कार, मी स्नेहा प्रवासी आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीमध्ये येणार असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शिर्डी संस्थानाचे सर्व भक्तनिवास, प्रसादालय तसेच भक्तनिवास ऑनलाइन रूम बुकिंग कशी करायची इत्यादी सर्व गोष्टी दाखवणार आहे। त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा। शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील एक शहर आहे। शिर्डीला येण्यासाठी तुम्ही जिथे कुठे राहत असाल तिकडून साईनगर शिर्डी स्टेशनला जाणारी एक्सप्रेस पकडून येऊ शकता। शिर्डी संस्थानातर्फे साई आश्रम भक्तनिवास, द्वारावती भक्तनिवास व साई भक्तनिवास हे 3 मोठे भक्तनिवास बांधण्यात आले आहेत। यापैकी द्वारावती भक्तनिवास हे शिर्डी साईबाबा मंदिराच्या सर्वात जवळचे भक्तनिवास आहे। त्यामुळे आम्ही द्वारावती भक्तनिवासात रूम बुकिंग केली होती। द्वारावती भक्तनिवास हे 4 मजल्यांचे असून आत प्रवेश करताच इथले इंटेरियर विशेष लक्ष वेधून घेते। 2008 साली हे भक्तनिवास बांधण्यात आले आहे, तरीही इथल्या रूम्स अजूनही चांगल्या कंडिशन मध्ये आहेत। आता मी तुम्हाला आमची रूम दाखवते। आम्ही नॉन एसी रूम बुक केली होती, ज्याचे 500 रुपये चार्जेस आहेत। आत प्रवेश करताच डाव्या बाजूला अटॅच्ड बाथरूम टॉयलेट आहे। टॉयलेट बाथरूम स्वच्छ आहेत व 24 तास गरम पाण्याची सोय इथे उपलब्ध असते। त्या बाजूलाच वॉश बेसिन आहे। आपण पाहू शकता 3 बेड्सचा हा रूम खूपच मोठा व स्वच्छ आहे। जास्तीत जास्त 5 लोक या रूम मध्ये राहू शकतात। 3 पेक्षा जास्त व्यक्ती असल्यास एक्स्ट्रा पर्सन साठी 50 रुपये एक्स्ट्रा चार्जेस पे करावे लागतात। त्यामध्ये एक्स्ट्रा गादी, उशी व चादर दिली जाते। आता मी तुम्हाला या भक्तनिवासामधील एसी रूम दाखवायला घेऊन जाते। शिर्डीमध्ये दर्शनाला येणाऱ्या लोकांची पहिली पसंती द्वारावती भक्तनिवासालाच असते, कारण हे भक्तनिवास शिर्डी साईबाबा मंदिराच्या सर्वात जवळ फक्त 500 मीटरच्या अंतरावर आहे व बस स्टँड देखील अगदी जवळ आहे। आपण पाहू शकता एसी रूम देखील अतिशय प्रशस्त व स्वच्छ आहे। टीव्ही देखील एसी रूम मध्ये उपलब्ध आहे। एसी रूमची प्राइस 900 रुपये आहे। या रूमला एक गॅलरी देखील आहे। गॅलरी मधून समोरच्या गार्डनचा व्ह्यू खूपच सुंदर दिसतो। एसी रूम मध्ये देखील अटॅच टॉयलेट बाथरूम आहे। मी तुम्हाला आता द्वारावती भक्तनिवास बाहेरून कसे दिसते हे दाखवते। आपण पाहू शकता भक्तनिवासाचा परिसर अतिशय स्वच्छ आहे। फ्री पार्किंगची सोय या ठिकाणी आहे। भक्तनिवासाच्या इमारतीसमोरच एक भले मोठे गार्डन देखील आहे। द्वारावती भक्तनिवासात खाली चहा कॅन्टीन आहे। या ठिकाणी फक्त 2 रुपयांमध्ये चहा व 3 रुपयांमध्ये कॉफी व दूध मिळते। तसेच 1 लिटर पाण्याची बॉटल 10 रुपयांमध्ये व अर्धा लिटर पाण्याची बॉटल 5 रुपयांमध्ये मिळते। खूपच अल्प दरात सर्व वस्तू या ठिकाणी मिळतात। कॅन्टीनच्या बाजूला प्रसाद विक्री काउंटर आहे। त्या बाजूलाच फ्री लॉकरची सोय उपलब्ध आहे। तुम्हाला रूम घ्यायची नसेल तर फ्री मध्ये बॅग तुम्ही इथल्या लॉकर मध्ये ठेवू शकता व मंदिरात दर्शनाला जाऊ शकता। द्वारावती भक्तनिवासामध्ये प्रसादालय देखील आहे। सकाळी 10:30 ते रात्री 9:20 मोफत जेवणाची सोय या ठिकाणी उपलब्ध असते। द्वारावती भक्तनिवासामध्ये टोटल 334 रूम आहेत, ज्यामध्ये 80 एसी रूम्स व बाकी सर्व नॉन एसी रूम्स आहेत। शिर्डी संस्थानाच्या बाकी भक्तनिवासांपेक्षा हे नवीन भक्तनिवास आहे। मोफत पार्किंग, मोफत प्रसादालय, अल्प दरात कॅन्टीन, 24 तास गरम पाणी व इलेक्ट्रिसिटी अशा सर्व सोयी सुविधांनी परिपूर्ण असे हे भक्तनिवास आहे। या ठिकाणी डायरेक्ट येऊन देखील तुम्ही रूम बुकिंग करू शकता, पण कधी कधी गर्दी असल्यास डायरेक्ट रूम मिळणे कठीण असते। त्यामुळे मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही आधीच ऑनलाइन रूम बुकिंग करा।
आता मी तुम्हाला शिर्डी संस्थानातील इतर भक्त निवासांची माहिती व रूम भाडे सांगते. तसेच ऑनलाईन रूम बुकिंग कशी करायची हे देखील दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शिर्डी साईबाबा मंदिरापासून जवळपास 2 किलोमीटर अंतरावर साई आश्रम भक्त निवास आहे. या ठिकाणी 250 रुपयांमध्ये नॉन एसी रूम व 600 रुपयांमध्ये एसी रूम्स मिळतात. हे भक्त निवास मंदिरापासून लांब असल्यामुळे मंदिरापर्यंत मोफत बसची सोय या ठिकाणी आहे. शिर्डी साईबाबा मंदिरापासून जवळपास 1.5 किलोमीटर अंतरावर भले मोठे साई भक्त निवास आहे. या ठिकाणी फक्त 200 रुपयांमध्ये नॉन एसी रूम तर 600 रुपयांमध्ये एसी रूम मिळतात. शिर्डी संस्थानातर्फे मंदिराच्या जवळपास साई आश्रम धर्मशाळा, साई उद्यान, शांतिनिकेतन भक्त निवास तसेच शिर्डी बस स्टँड मध्ये देखील छोट्याशा भक्त निवासाची सोय करण्यात आली आहे. या सर्व ठिकाणी 200 ते 300 रुपयांमध्ये नॉन एसी रूम्स उपलब्ध असतात. तसेच 20 रुपयांमध्ये कॉमन हॉलची सोय देखील या ठिकाणी उपलब्ध असते. आता मी तुम्हाला शिर्डीचे भले मोठे प्रसादालय दाखवते. साईबाबा मंदिरापासून प्रसादालयाला जाण्यासाठी मोफत बसची सोय उपलब्ध असते. या प्रसादालयामध्ये सर्वांना मोफत भोजन दिले जाते. हे प्रसादालय इतके मोठे आहे की एका वेळेला जवळपास 5000 लोक जेवायला बसू शकतात. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने या ठिकाणी अन्नदान केले जाते. शिर्डीला साईबाबांच्या दर्शनाला याल तेव्हा तुम्ही देखील जरूर या प्रसादालयात भोजनाचा लाभ घ्या. वरण भात, भाजी पोळी व शिरा अशी परिपूर्ण थाळी या ठिकाणी दिली जाते. साईबाबांचा हा प्रसाद खाऊन मन अगदी प्रसन्न झाले. आपण पाहू शकता एकाच वेळेला बरेच लोक या ठिकाणी प्रसादाचा लाभ घेत आहेत. प्रसादालयातून आम्ही भक्त निवासात आलो. रात्रीच्या वेळी देखील द्वारावती भक्त निवासाचे सौंदर्य लाइटिंगमुळे खूपच खुलून आले होते. द्वारावती भक्त निवासात 24 तास साईबाबा मंदिराचे लाईव्ह प्रक्षेपण दाखविले जाते. आता मी तुम्हाला ऑनलाईन रूम बुकिंग कशी करायची हे दाखवते. तुम्हाला गुगलवर sai.org.in या वेबसाईटवर जावे लागेल किंवा गुगलवर शिर्डी भक्त निवास सर्च केले तरी प्रथम श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट शिर्डी हे पेज दिसेल, त्यावर सिलेक्ट करा. या पेजवर आल्यावर तुम्हाला असे सर्व डिटेल्स दिसतील. रूम बुकिंग साठी ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये अकोमोडेशन वर क्लिक करा. जर तुम्ही पहिल्यांदाच या साईटवर व्हिजिट करत असाल तर तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, मोबाईल नंबर टाकून तुमचे अकाउंट क्रिएट करावे लागेल. त्यानंतर 24 तासामध्ये तुमचा ईमेल आयडी व्हेरिफिकेशन होईल व त्यानंतरच तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. माझे ऑलरेडी अकाउंट क्रिएटेड आहे, त्यामुळे मी तुम्हाला लॉग इन करून पुढील माहिती सांगते. अकोमोडेशन वर क्लिक केल्यावर टाइप मध्ये रूम सिलेक्ट करा. नंबर ऑफ डेज मध्ये तुम्हाला किती दिवस रूम मध्ये राहायचे आहे हे टाका. चेक इन डेट मध्ये तुम्हाला ज्या तारखेला रूम मध्ये यायचे आहे ती तारीख टाका. चेक इन टाइम स्लॉट मध्ये तुम्हाला कोणत्या वेळेमध्ये रूम मध्ये यायचे आहे तो टाइम स्लॉट सिलेक्ट करा. चेक इन टाइम टाकल्यावर तुम्हाला चेकआउट टाइमचा असा पॉपअप येईल. ज्या व्यक्तीच्या नावाने रूम बुक करत आहात ती व्यक्ती चेक इनच्या टाइमला सोबत असली पाहिजे व आयडी प्रूफ शक्यतो आधार कार्ड सोबत असले पाहिजे असे लिहिले आहे. येस वर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही ज्या दिवशी शिर्डीला जाणार आहात त्या दिवशी सर्व भक्त निवासांमध्ये किती रूम्स अवेलेबल आहेत याचे डिटेल्स दिसतील. नंबर ऑफ रूम्स मध्ये किती रूम बुक करायचे आहेत ते सिलेक्ट करा. नंबर ऑफ पर्सन्स मध्ये तुमच्या सोबत किती मेल व फिमेल आहेत ते आकडे टाका. टोटल 3 व्यक्ती बाय डिफॉल्ट रूम मध्ये राहू शकतात. 3 पेक्षा जास्त लोक असल्यास नंबर ऑफ एक्स्ट्रा मॅट्रेस रूम 1 मध्ये एक्स्ट्रा पर्सन किती आहेत ते टाका. त्यानंतर साई भक्त निवास, द्वारावती, साई आश्रम भक्त निवास इत्यादी सर्व भक्त निवासांपैकी तुम्हाला कोणत्या भक्त निवासामध्ये एसी किंवा नॉन एसी रूम पाहिजे ते सिलेक्ट करा. डिव्होटी डिटेल्स मध्ये तुमचे नाव, वय, आयडी प्रूफ नंबर इत्यादी सर्व डिटेल्स टाका व तुमच्या सोबत जेवढे लोक रूम मध्ये असणार आहेत त्यांचे देखील डिटेल्स भरा. सर्व डिटेल्स टाकून झाल्यावर ऍड टू विश लिस्ट सिलेक्ट करा. त्यानंतर असे डिटेल्स तुम्हाला दिसतील व प्रोसीड टू पेमेंट वर क्लिक करून ऑनलाईन पेमेंट तुम्ही करू शकता. जीपे, फोन पे, नेट बँकिंग अशा कोणत्याही ऑनलाईन माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट केल्याच्या रिसीटची PDF फाईल तुमच्या ईमेल आयडी वर येईल. ती रिसीट तुम्ही जेव्हा भक्त निवासामध्ये चेक इन साठी याल तेव्हा दाखवावी लागेल व ते तुम्हाला रिसीटची प्रिंट आउट देतील.
रूम मध्ये जेवढे लोक राहायला येणार आहेत त्या सर्वांचे ओरिजिनल आधार कार्ड चेक इनच्या टाइमला लागतात, त्यामुळे आधार कार्ड जरूर कॅरी करा। ऑनलाईन रूम बुकिंगची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तिकडून तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता। शिर्डी ट्रस्टच्या या सर्व भक्त निवासांमध्ये तुम्ही कुटुंबासोबत राहू शकता, तसेच मित्रांचा ग्रुप किंवा मैत्रिणींच्या ग्रुपने देखील राहू शकता। शिर्डी भक्तनिवासाप्रमाणेच नाशिक मधील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाजवळील गजानन महाराज भक्तनिवास व तुळजापूर मधील 108 भक्तनिवासाचा व्हिडिओ देखील मी यापूर्वी स्नेहप्रवास या आपल्या YouTube चॅनलवर अपलोड केलेला आहे, ते व्हिडिओज देखील जरूर बघा। शिर्डी भक्तनिवासाबद्दल जर काही प्रश्न असतील तर कमेंट करून जरूर विचारा, तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून नक्की कळवा। शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा।